त्यासाठी सहकार्य करा. ही सकाळची जी अपेक्षा आहे ती आम्ही ठेवतो आपणापाशी. सर्व संघ जे येणार आहेत त्याने वेळेचा मात्र सदुपयोग करा, आम्हाला सहकार्य करा. नितीन भोईर आणि विजेंद्र भोईर यांच्या संयुक्तरित्या अतिशय मोठा हा सहभाग राहिला. त्यांच्या संयुक्तरित्या त्यांना दिलेली गावदेवी एलिमन जोगाव याने सुरेख साथ 85 धावांचा टार्गेट. 4 ओव्हरची मॅच. पुन्हा एकदा पीटीसीच्या माध्यमातून जुळलेल्या लाडक्या प्रेक्षकांना आम्ही सरसे स्वागत करतो. आम्ही आज साथीला यंगस्टर टॅलेंट ज्याने खूप मधुर आवाजामध्ये फ्रॉम घनसोली अशू पाटीलनं अतिशय जबरदस्त असं विश्लेषण केलं. धावतं मला आपल्यापर्यंत पोहोचवलं. उद्या आणखीन एक जाबाज एक समालोच क्षेत्रातील बुलंद आवाज हिंदी मधली एक बेहतरीन 2 कमेंटेटर बाबू शहा आणि त्याच्या सौम्यत आमचे मनोज पाटील फ्रॉम वशीगाव अशी जबरदस्त जोडी हिंदीची एक आपल्या भेटीला असेल. त्यांच्या मधुर वाणीमधून विश्लेषण एक वेगळी धमाल येईल. जाऊया मॅच कडे पाहूया. मॅचचं काय होईल सांगणं कठीण आहे. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. काही होऊ शकतं. अनिश्चिततेचा खेळ आहे. 85 धावांचं टार्गेट. 4 ओव्हरची मॅच. पाहूया पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरमध्ये ज्या बॉलर खूप चर्चेमध्ये अभि जय भवानी बेत्रिमण बॉलिंगच्या जोर प्लेअर ऑफ द सिरीज. बरेच गोलंदाज प्लेअर ऑफ सिरीज बॉलिंग. ओ माय गॉड. आणि 1 ओव्हर याचे पाहिले 9 धावा डिफेंड केल्या होता. 1 ओव्हरची ती फायनल. त्यामध्ये या गोलंदाजाने चर्चेमध्ये पहिल्या जय भवानी मित्रमंडळ प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीर एकी त्या मॅच मध्ये 5च्या वर धावा या बॉलरने काढू दिल्या नव्हती. ही खासियत आहे. मध्ये पाहूया पुन्हा एकदा अभि काय करेल. लफडा चषकच्या दुसरा इनिंगचा पहिला ओव्हर हाताळताना असे कोहिनूर या हिऱ्यांना घडवतो. त्यांना शोधून काढतो भूषण आणि असं घडवतो. येस हिमांशू पाटील ज्यांच्या माध्यमातून जेवणाची खूप चांगली व्यवस्था केली. आमचे डावखोऱ्या हाताचे दुर्गती गोलंदाज जलगती गोलंदाज हिमांशु पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि आजचं जेवण त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेलं आहे. खूप खूप आभारी आहोत. चला बॅटिंग करायचंय. मी विनंती करतो झुंजार कोलशेत टीमला तुमचा जो शेवटचा जो खेळाडू असेल ज्याची बॅटिंग केली त्यांना पाठवावं. कारण नाव बॅटरचे आता सांगणं गरजेचं आहे. विनंती करतो झुंजार प्रतिकेश प्लीज सेंडिंग युअर 12th मॅन. पहिला ओव्हर अभि कमजिंग बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट. अप ट्रॅक वर जाताना हलक्या त्याने फक्त त्याला कट केलं. डीप एक्स्ट्रा कवरून येईल उमेश कांबळे फील करेल तो फक्त सिंगल घेतली. चांगली सुरुवात. अजूनही या हंगामध्ये पावसाळ्यामध्ये 2 आम्ही स्पर्धा पाहिल्या. त्यामध्ये अभिने 5च्या वर दोन्ही स्पर्धेमध्ये धावा दिलेत नाही. ही खासियत आहे. वय वर्ष 16-17च्या आसपास कोवळा पोरगा खूप निर्माण करतो पावसाळी रबर क्रिकेटमध्ये. ऑन द अपराय चांगला फटका. आता मात्र सरळ दंडाने चेंडूला मात्र आर पार टप्पा पहिला चेंडू जातो सेपरेशन पार. पहिला हा ओव्हर असेल त्याने 6-5च्या वर त्यानं आतापर्यंत पहिला 6 धावा आणलं का अभि होत आहे प्रत्येक दिवस. चला आशू आपल्याला विनंती केली आपण या सन्मान आपलं सहर्ष स्वागत आहे. आशू प्लीज. नितीन भोईर हिमांशु पाटील यांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत आहे. लफडा चषक 2025 बॉलिंग मार्क पहिलं ओव्हर हाताळताना आशू कुमार एलितूर अभिंद बॉलिंग मार्क समोर बॅट्समन मी विनंती करतोय झुंजार 11 कोपरकर बॅकर आहेत. आशू सहर्ष स्वागत आहे. वॉट अ हँडसम पर्सनॅलिटी. आणि जेव्हा असं तगडे येतात 18 बरोबर बसतात ना तेव्हा एक वेगळं एक नवतरुणांना वेगळी मात्र इन्स्पायर करतात. वॉट अ लवली पर्सनॅलिटी बाय आशू. जे बॅकर आहेत आशू कुमार एलितुर्गोच्या ऑफसाइड ऑप्शनला मात्र टप्पा ठेवला. लाजवाब बॉलिंग. कमी वयामध्ये खूप चांगला म्हणजे जे बॉलिंग रिलीज करण्याचा धडा शिकलाय आणि त्याला घडवताना कोहिनूर पहा थोडी हलकीशी जरी चुकी केली ना अभिनेत त्याचा सांगण्यासाठी आज सिली मेडॉपचा कोहिनूर जाईल. हे घडवल्यात बरेच कित्येक जणांना घडवल्यात भूषणने. त्याच्यापैकी अभि एक चांगला जबरदस्त प्रकार ज्योतामध्ये आलेला बॉलर बॉलिंग मार्क पहिलं होत हाताळताना समोर बॅटर नाव माहीत पडत नाहीये. दुर्दैवचे पाथ डाऊन द लेग साइड. त्यासाठी विनंती करतो मी प्रतिकेश सागर आहे बॅटिंगला. थँक्यू सो मच. सागर आणि रुद्र
85चं टार्गेट आणि धावा लागल्यात फक्त 7. चांगला फटका. 21.5 धावांच्या सरासरी 4 ओव्हरमध्ये तब्बल 85 धावांचा टार्गेट. 21 म्हणूया. जबरदस्त असं फलंदाच्या जोरात पहिला अर्धशतक लपडा चषक मात्र मान मिळवला. बॅटर कोहिनूर ऑफ द नवी सर्वोत्तम खेळी भूषण उत्तम पाटीलने लावली. अशोक कुमार मध्ये खेळताना पहिल्या ओव्हर हाताळतो अगदी बॉलिंग मार्कवर. पहिली ओव्हर ची झाली ती समाप्ती अवघ्या फक्त 9 धावा. पहिली स्पर्धा ज्याच्या अभिच्या बॉलिंगचा जर करताना या 5च्या वर 9 आम्ही पाहिल्यात. नाहीतर 2 स्पर्धा अक्षरशः बॉलिंग मध्ये अगदी किफायती बॉलिंग टाकली होती अभिने. सन्मेश वाघमारे ऑन द वॉटर टायमिंग आहे. कडक टायमिंग. बॅट मधून धमाका ब्लास्ट सागरच्या छरण. चांगला फटका ऑफ टर्न झाला होता. थोडस प्रतीक्षा केली. शेरोच्या जवळून उचलला. अप केला. डाऊन द ग्राउंड बिटवीन लॉंग ऑन लॉंग ऑफ अँड छरण. या षटकारांची भाषा बोलायला लागेल. 25 टार्गेट जरूर अवघड पण अशक्य नाहीये. क्रिकेट म्हणलं तर कोणतीच गोष्ट अशक्य असं अजून तरी मत साबित झाली नाही. प्रयास केला जे केलं कोहिनूरला आपणही करू शकतो. तेवढी धमक चमक आहे सागरच्या बॅटमधून. पाहिलं सागरला. सन्मेश धावपुढे तर गोलंदाज. पुढला चेंडू सकावलाय. लाय जबाब चेंडू. पहिला थोडासा शॉर्ट चूक झाली. आता जाऊनच चेंडूला मात्र कटर बॉल टाकला. फिंगर्स होल. सिंगल फक्त मिळेल. मॅच रूपामध्ये सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. झुंजार 11 कोलशेटची 85 धावसंख्येला उत्तर देतात 16 16 फोन विकेट. डीप स्क्वेअर आहे. डीप मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कवा. लाजबाब शो मी म्हटलं सागरला पाहिले धमाके आले असे षटकार देतो. मॅचला एक वेगळीच सुरेश करण्याची क्षमता राहतो सागर. छान झुंजार टीमचं नाव झुंजार आहे. झुंजार खेळी करताना मात्र आता सागर आणखी तडाखा. धावसंख्या 22 वर 22. 9 चेंडूची समाप्ती. 4 ओव्हरची मॅच 85 टार्गेट 56 धावांची सर्वोत्तम गेली. लपडा चषक 2025 जिंकणार संघ लगेच रॉयल 11 वॉशी कॉलेजच्या विरुद्ध खेळेल. 3री मॅच. सज्ज राहायचंय रॉयल 11 वॉशी कॉलनी. याच्यानंतर विजेता संघाचा कॅप्टन आपल्या समोर येईल टॉस साठी. दुसऱ्या प्रगतीपथावर धावसंख्या 22 वर बिनगडी बाद असं उत्तर देतात 25 धावसंख्येनं. सागरच्या बॅट मधून एक चौकार त्याच्यात 2 षटकार. लाजवाब बॅटिंग करताना सागर. झुंज देताना झुंजार खेळाडू सागर. ट्रॅकवर सोडून दिले. त्याच्यानंतर मात्र दोन्ही हात फैलून पिंट्या कुंभारना मला सांगितलं खराब लाईन खराब एक्स्ट्रा धाव. तेवीस घेऊन जातोय. हा वाईटची धावसंख्या धावफलकावर. पॉइंट खडा केला. डीप कव्हर द बेस्ट फिल्डर ऑफ उमेश कांबळे इन दिस टीम. चांगला चेंडू लो राहिलेला. थोडस बॅकफुट थोडीशी प्रतीक्षा केली होती सागरने. का टप्पा उचले रबरी बॉल माझ्या छातीवर त्याला शॉर्टआर्म पूल केलं. अंदाज चुकला सागरचा. चेंडू बरोबर लो राहिला. इव्हन बाउन्स. चांगला चेंडू. सन्मेश वाघमारे बॉलिंग मार्क 4 चेंडू टाकलेत सन्मेशने. सावकाश घेते शॉर्टआर्म पडलं. टायमिंग नव्हतं. काऊ करून मिड विकेटच्या ठिकाणी चंद्र जाईल प्रोटेक्शन करताना. 2 टप्प्यावर जरी चेंडू आली फक्त 1 सिंगल मध्ये सागरनं समाधान मानलं. शेवटचा बॉल सन्मेश वाघमारे फ्रॉम अशू कुमार तुर्बेकडून. स्कोर फक्त 24 वर बनवायच्या 85. फटका जरूर सजवण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग शतरक्षण फंबलिंग करतो. फंबलिंगचा पुरेपूर फायदा घेतला आणि यावेळेला रुद्रने 2 धावा अर्जित करताना स्वतः पोचवलं 3 वरती स्वतःला. आणि धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीने झाली 26 आफ्टर 2 ओव्हर्स कंप्लीटेड. 12 चेंडूचा खेळ आता बाकी आणि 12 चेंडू मध्ये तब्बल जिंकण्यासाठी 59 12 चेंडू 59 डावा. 16 चेंडू मध्ये दणदणीत अर्धशतक कोहिनूरने लावलं. 9 षटकार सहित. आता 12 चेंडू आणि 59 डावा. काय होऊ शकतो. बॉलिंग मार्कवर हेमंत पाटील सेफेस्ट हँड इन दिस टीम. सर्वात सुरक्षित हा हात आहे गोलंदाजाचा विचार केला हेमंत पाटील. फुलेंचा चेंडू ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह केलं. फक्त सिंगल मिळते. आता चित्र मात्र स्पष्ट दिसायला लागले. थोडस मात्र खांदे आहेत ना खांदे झुकायला सुरुवात झाली. झुंजार फुल टॉस क्विक फील्ड टॉस. टायमिंग नव्हतं.
गाव कोणत्या ठिकाणी प्रोटेक्शन करताना शत्रक्षणील नमित पाटील तोपर्यंत आणखी एक सिंगल. आता मात्र स्पष्ट या सामन्याचे चित्र मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतं. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 57 धावा तब्बल. चांगला फटका फ्लो मध्ये एक बेहतरीन स्ट्रोक मिड विकेटच्या वरून मारल्यानंतर स्वेल लेगच्या वरून आला. आणखी एक तडाखा सागरच्या बॅट मधून. शरण प्रतिकार जरूर केला सागरने, परंतु धावसंख्या एवढी आहे ना त्याच्या पाठलागात थोडासा प्रेशर स्वाभाविक आहे. झुंजार 11 कोलशेत संघर्ष करताना 85 धावांचा टार्गेट, त्याला उत्तर देताना आता 34 बनल्या. तिसरं वर मात्र टाकलं जातं मैदानाच्या आत. बुली मार्कर हेमंत फसवणारा चेंडू म्हणून सपोज हँड म्हणलं आजच्या घडीला या हेमंत पाटील. जेव्हा जेव्हा विकेटची गरज तेव्हा तर विकेट काढून, जेव्हा जेव्हा रोप ठेवायचा असतो, जेव्हा धावा थांबायचा तेव्हा थांबवतो हेमंत पाटील. फटका चांगला डाऊन द ग्राउंड बिटवीन लॉंग ऑन लॉंग ऑफ. टप्पा घेईल राकेश, तोपर्यंत सिंगल मात्र मिळते सागरला. आता स्पष्ट झालं सामन्यामध्ये काय घडेल हे दर्शक मात्र निश्चित ठरू शकतात. ते मॅचमन ताबा कोणाचा आहे, इथे वर्चस्व कोणा टीमचा आहे ते स्पष्ट झालंय. डाऊन द लेग साइड आणखीन खराब चेंडू, वाईड बॉल. 36 धाव मात्र लागते. धावसंख्या खूप मात्र दूर राहिलेले. 4 ओव्हरचा खेळ तोपर्यंत अगदी 1 साइड असं मॅच चालेल काय त्या दिशेने चाललेला पहिलाच मॅच. तगड्या फॉर्म मध्ये पावसाला नटराज मुद्रामध्ये स्ट्रोक झेल घेण्याचा प्रश्न तर येत नाहीये, फक्त दूर होता, फक्त सिंगल मिळते. थोडीशी निराशा झाली, थोडासा तो झुंजार होती. जर 60-65 असं कुठे प्रति करण्याची शक्यता होती, संधी होती, पण 85 थोडासा जो स्कोर आहे तो दूर नेलाय. आणि त्याचं सर्व श्रेय दॅट इज द लवली स्टार्ट बाय अभि. शुभारंभ चांगला केला. 3 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. खूप मात्र ध्रुव आहे. 85 धावापासून झुंजार 11 कोलशे 37 बिनगडी बाद. आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये तब्बल किती पाहिजे 48 धावा. राकेश नीलकुंडे याच्यावरती शेवटचा ओव्हर. 6 चेंडू 48 धावा. समोर रुद्र. चांगला फटका शॉट ऑफ जॅक केलाय. बेहतरीन टायमिंग. व्हॉट अ शॉट. थोडासा उकर जाता जाता थोडा एंटरटेनमेंट राहील का मनोरंजन करण्याचा प्रयत्न जरूर होईल. पण काय सांगावं, इथे गतवर्षीच 6 चेंडू 1 चेंडू आणि 11 धावा झाल्यात. हे अनिश्चितता असते, काही होऊ शकतं. ती मॅच खूप अफलातून झाली होती. गावदेवी ऐरोली विरुद्ध प्रियदर्शन बेलापूर. षटक ते मात्र तो दमखम नव्हता, ती नजाकत नव्हती. सिंगल गेल्याचं स्पष्ट नकार दिलंय. याचा अर्थ मॅच मात्र आता क्लिअर. येणार 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 42. 4 गेंदे 42 रन. चला विनंती करतो आम्ही रॉयल 11 वाशी कॉलनी टीम कॅप्टन. फटका चांगला, अगदी कॉन्फिडंट स्ट्रोक ओव्हर द मिड विकेट. रन चांगला फटका. टप्पा मध्ये घेतलेली उसळी. राकेशचा चेंडू जोलून कानामधून आणला आणि फेकून दिला मिड विकेटच्या बरोबर 6 धाब्यांसाठी. आता समीकरणचे जे आकडे आहेत ते मात्र थोडे बदलले जातात. आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडू मध्ये स्पेल लेगच्या ठिकाणी आता 2 चेंडू आणि 36. 2 चेंडू 36 जावा. थोडस प्रतिकार करण्यात कमी पडला मी म्हणेन, कारण धावसंख्या जेवढी तो मोकाच दिला नाही. एवढी फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिली होती, एवढी जबरदस्त सुरुवात करून दिली होती कोहिनूर आणि नमित पाटीलने. अशु कुमार अवे फ्रॉम द बॉडी अपसेट ऑफ स्टंप डाउन द अपसेट ऑफ स्टंप. पिंटा कुमार इज डिक्लेअर वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या एक्स्ट्राने पुढे जाते. आता 2 चेंडू आणि 35 जावा. खूप सुसाट फॉर्म मध्ये अशोक कुमार 11 तुर्बे. 2 स्पर्धा जिंकल्या. जे प्रमाणे मित्रमंडळ त्याच्या हरीश गोटील प्रेझेंट ही स्पर्धा आपण नावे केली. जर ही स्पर्धा लावली तर हॅट्रिक साधले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. गोटोली ती स्पर्धा नाईटची स्पर्धा 3 वर्ष सातत्याने जिंकले कुमार 11 तुर्बे. शॉटअप करताना फटका अलॉंग द कार्पेट दूरवर क्षेत्ररक्षण. चेंडू जातो सीमेरेषेच्या बाहेर. मॅच इथे संपली. खूप धावा फरकाने जबल 31 धावसंख्येच्या फरकाने हे पराभव
स्वीकार लागला. होतं क्रिकेट आहे, परंतु दूरून तुम्ही आलात आमचे पाहुणे झुंजार 11 कोच, त्यासाठी तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. कारण ठाणे विभागापर्यंत एवढ्या पावसाळी क्रिकेटमध्ये हा संघ सातत्याने दोन्ही ठिकाणी खेळताना पाहिला. दिवा येथे त्यांचा गोठवले येते आणि आत्ता लपडाच्या गावदेवी जुगाव येते खेळताना, त्यासाठी तुमचे मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय. कोच टीम थँक्स सो मच. जाऊया तिसऱ्या मॅच कडे, ऐकूया आमच्या एक टॅलेंटेड बेहतरीन नावात फ्रॉम घोंसुली आशू पाटील. चला आयुष, आपण यायचं आहे तर तत्पर दोन्ही आयुष पाटील असतील, याच्या नंतर आमच्या मुख्य कमेंट्री बॉक्स मध्ये तत्पर दोन्ही टीमच्या कॅप्टन मी टॉस साठी विनंती करतो. लपडा चषक तिसरी मॅच, पहिली मॅच ज्याने जिंकले रॉयल्स 11 वाशी कॉलनी टीम कॅप्टन आणि नुकतंच मॅच जिंकले आशू कुमार एलतुर्वे टीम कॅप्टन. प्लीज वोट टू नाव आयुष पाटील. चला 3 ओव्हरचा सामना असेल. धन्यवाद सँडी सर. 2 सामने आतापर्यंत आपण पूर्ण होत असताना पाहिलेत. एका सामन्यामध्ये संघर्ष आपण पाहिला, तर दुसऱ्या सामन्यामध्ये अतिशय एकाहातीरित्या तुर्भे संघाने विजय प्राप्त करून दाखवला. त्यामुळे खेळपट्टी जो खेळ चांगला करेल त्याच्या बाजूने चांगलं वर्तव्य करत आहे. आता आपण पाहूयात दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. एकीकडे असतील वाशी रॉयल्स तर दुसरीकडे असतील आशू कुमार 11 तुर्भे. कुमार 11 तुर्भे संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. वाशी रॉयल्स संघ आपले संघनायकांना विनंती करेन की आपण यायचं व्यासपीठावर. लगेचच आपण नाणेफेक सुद्धा करून घेऊया. दुसऱ्या फेरीतील आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला येत आहे. 2 संघांनी एक सामना जिंकून पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीमध्ये उडी मारलेली आहे. आता दुसऱ्या फेरीमधून तिसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी कोणता संघ बलाढ्य ठरेल हे कळून जाईल हा सामना. वाशी रॉयल्स विपक्ष आशू कुमार 11 तुर्भे आणि दोन्ही संघाचे संघनायक सुद्धा इथे उपस्थित आहेत. हिमांशु पाटील, मी आपल्याला विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करून घ्यावी. याच जुगावातील एक उल्लेखनीय असं व्यक्तिमत्व आणि एक उत्कृष्ट वर्गाचे खेळाडू हिमांशु पाटील यांच्या शुभ हस्ते यावेळेस नाणेफेक केली जात आहे आणि नाणेफेक जिंकलेली आहे. वाशी रॉयल्स संघाने 3 षटकांची लढत असेल आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे या 3 षटकांच्या लढतीमध्ये. एकीकडे जर आपण पाहिलं वाशी रॉयल्स संघाने प्रथमतः पहिल्याच सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली होती आणि चेस केल्या होत्या त्या धावसंख्या. परंतु दुसरीकडे आशू कुमार 11 तुर्भे संघ प्रथमतः फलंदाजी वाट्याला आली आणि एक बलाढ्य धावसंख्या, एक भली मोठी धावसंख्या या स्पर्धेचा उच्चांक प्रेक्षकांना दाखवून दिला. परंतु आता दोन्ही संघ एका वेगळ्या फॉर्म मध्ये आहेत, एका वेगळ्या स्थितीतून दुसऱ्या फेरीमध्ये अवतरले आहेत. परंतु आता एका संघाला पुढची वाट चालता येईल, एका संघाच्या नावावर या सामन्यातील विजय सुद्धा प्राप्त केला जाईल. परंतु तो संघ कोणता ठरेल स्वागत आहे सर्वांचं. लफडा चषक 2025 मध्ये गेली कित्येक वर्षे झू गावाच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावर ही स्पर्धा भरवली जाते. पावसाळी क्रिकेटमध्ये बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला नवी मुंबईमध्ये पाहायला मिळतात, परंतु एक लफडा चषकाची सर्वच प्रेक्षकांना आतुरता असते. दरवर्षी होणारं आयोजन अतिशय उल्लेखनीय असं हे मैदान आणि त्याच दरम्यान आयोजकांचा सुद्धा एक चांगला संकल्प या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो. यावेळी सुद्धा पाहूयात एका चांगल्या आयोजनाने, एका चांगल्या सुरुवातीने सुरुवात झालेली आहे लफडा चषक 2025 ची. नवीन वर्ष, नवीन स्पर्धा, नवीन हंगाम. पावसाळी क्रिकेटमध्ये रबर
बॉल क्रिकेटचा हा केलेला अवलंब आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये मिळालेलं आपलं पहिलं अर्धशतक भूषण पाटीलने काय उल्लेखनीय फलंदाजी केली. 16 चेंडूं मागे 56 धावसंख्या, त्यामध्ये लगावलेले 9 षटकार, एक हाती फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आणि त्यांना साथ लाभली होती म्हणजे नमित पाटीलची चांगली साथ लाभली होती. एक चांगली पार्टनरशिप आजच्या दिवसातील या स्पर्धेतील उच्चांक सुद्धा धावफलकावर लावला. परंतु आता समोर आहे चेस करणारा संघ तर दुसरीकडे डिफेंड करणारा संघ. दोन्ही संघांसाठी एक अतुलनीय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कुमार 11 तुर्भे संघाने फलंदाजी करताना सामना जिंकलेला होता तर प्रथमतः गोलंदाजी करत असताना वाशी रॉयल संघाने सामना जिंकला होता. पाहूयात आता सलामीची जोडी मैदानामध्ये आपला खेळपट्टीचा ताबा घेत असताना भूषण पाटील आणि नमित पाटील. लफडा चषक 2025 आयोजन आपण पाहत आहात. प्रथम क्रमांक रोख रुपये 40,000 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक रोख रुपये 20,000 व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक रोख रुपये 10,000 व आकर्षक चषक आणि या तिन्ही क्रमांकांसाठी ज्या उत्कृष्ट अशा ट्रॉफीज आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत असे दर्शन हरिश्चंद्र भोईर यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आल्या आयोजकांच्या वतीने आम्ही आपले हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. आणि या ट्रॉफीसाठी झुंज देत असताना आपल्याला 24 संघ दिसणार आहेत. 24 संघांमधून 2 संघ तर मागे परतले परंतु अजूनही 2 संघांची तिसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी वाटचाल सुरू आहे, धडपड सुरू आहे. ही धडपड अखेरीस कोणत्या संघाच्या बाजूने लागेल हे पाहायला मिळणार आहे आपल्याला या सामन्यामध्ये. अशोक कुमार 11 तुर्भे विपक्ष वाशी रॉयल्स. पंच सुद्धा सामन्याचा ताबा घेतील. खेळपट्टीवर जसे पंच उपस्थित राहतील तसे लगेचच सामन्याला सुद्धा सुरुवात केली जाईल. दुसऱ्या फेरीमध्ये आपण आलेलो आहोत त्यामुळे षटकांची काहीशी कमतरता इथे भासवेल. जिथे पहिल्या फेरीतील सामना आपण 4 षटकांचा पाहिला होता त्यानंतर आता 3 षटकांचे सामने खेळवण्यात येतील. ग्रामीण क्रिकेटमध्ये 2 दिवसांमध्ये 24 संघ खेळवणे फार कठीण असतं परंतु हे कठीण काम हाती घेतलेलं आहे ते म्हणजे या स्पर्धेचे आयोजक यतीन भोईर जितेंद्र भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याचं एक उल्लेखनीय कार्य केलं जात आहे. मैदानाच्या तीनही बाजूने चारही बाजूने हिरवळ आपल्याला दिसत आहे. मैदानामध्ये थोडासा ओला चिंबा असलेल्या या खेळपट्टीवर मात्र खेळ केला जात आहे. आणि अशातच पहिल्या सामन्यामध्ये पावसाच्या लहरी कोसळत होत्या मैदानामध्ये परंतु दुसऱ्या सामन्यासाठी पावसाने काहीसा विश्राम घेतलाय. आता तिसरा सामना सुरू होतोय. प्रत्येक वेळेला पावसाचा काहीसा वेगळा खेळ लपंडाव पाहायला मिळतोय परंतु या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पावसाच्या लहरी कोसळतील की काय. मैदानावर जर आपण आकाशात पाहिलं तर ढगांनी आच्छादलेला आकाश आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे पावसाची शक्यता तर आहेच परंतु जर खेळाच्या वेळी पाऊस आला तर मात्र या स्पर्धेचा आणखीन सौंदर्य वाढून जातं. परंतु पाहूयात लफडा चषक 2025 मधील प्रथम अर्धशतकवीर भूषण पाटील ऑन द स्ट्राईक तर नॉन स्ट्राईक वर असतील नमित पाटील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वाशी रॉयल्स. आपला राखीव खेळाडू आपण पोहोचवायचा. वाशी रॉयल संघाचा राखीव खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये उपलब्ध करून द्या. गोलंदाजी मार्कवर असतील केसू.
सुरुवात करूयात. डाव्या हाताचे गोलंदाज, डाव्या हाताचे फलंदाज. पहिला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप सोडून गेलाय. वाईटच्या अपेक्षेमध्ये भूषण पाटील, परंतु पंचांची सहमती मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. बघा यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रियदर्शनी वेलापूर विपक्ष गावदेवी ऐरोली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या सामन्याच्या मध्यंतरामध्ये यायचंय. चुकीचा चेंडू हाताळला जातो आणि पंचांचा इशारा येतो बीमर पद्धतीचा नो बॉल, नो +1. अतिरिक्त स्वरूपाच्या 2 धावसंख्या ऍड केल्या जात आहेत धावफलकामध्ये. पहिली धाव जरी बॅट मधून आली नसली तरी सुद्धा अतिरिक्त स्वरूपाच्या या 2 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि मागचाच फॉर्म आता या सामन्यामध्ये सुद्धा तत्पर राखण्याची संधी आहे भूषण पाटीलकडे. फ्लेटचा चेंडू फ्लिक केला जातो परंतु संपर्क अपेक्षित नाहीये. एक धाव काढून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा वेगवान प्रयत्न आहे. कॉल दिलाय. रनिंग बिटवीन विकेट चांगली आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाईल. थोडासा मंदावलेला क्षेत्ररक्षण आणि त्या मंदावलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलला भूषण पाटील. लगेच कॉल दिला आणि दुसऱ्या धावेसाठी आपला इंटरेस्ट दाखवत असताना दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली. एक वेगळा असं क्षेत्ररक्षण आपल्याला पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं जिथे कोणतेही 30 यार्ड सर्कलचं बंधन नसतं. त्यामुळे वेगळ्या नियमांखेरीज ही स्पर्धा सुद्धा नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या नियमानुसार खेळवली जाते. प्रियदर्शनी बेलापूर आणि गावदेवी ऐरोली दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे नियम असतात जिथपर्यंत घोषित क्षेत्राची सीमारेषा असते तिथपर्यंत आपल्याला घोषित धाव असेल त्यापुढे धावा काढाव्या लागतील. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे नियम या मैदानामध्ये असतात तेच नियम राहतील याची नोंद घ्यावी सर्वच संघांनी. पुन्हा एकदा कॉल देतो आहे मी. प्रियदर्शनी बेलापूर आणि गावदेवी ऐरोली या सामन्याच्या मध्यंतरामध्ये आपल्याला नाणेफेकीसाठी यायचं आहे कारण सर्वच सामने आता आपण वेळेवर आणण्याच्या निर्देशाने काहीशी वाटचाल करीत आहोत तरी आपण सुद्धा सहकार्य करावे. जाऊया सामन्याकडे. 2 चेंडूंची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 4. यावेळेस संपर्क चांगला आहे. ऑफ साइडला एक चांगला पंच केलाय. क्षेत्ररक्षकांकडून होती चुकी आणि चेंडू बघता बघता चाललाय धावत नाचत बागडत सीमारेषा पार. भूषण पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल कशा पद्धतीने पंच केला. चेंडूच्या मेरिट वर केलेली फलंदाजी अलॉंग द ग्राउंड फटका खेचला होता आणि लॉंग ऑफ मध्ये लॉंग ऑफ थोडासा वाईडिश होता त्यामुळे जी गॅप मिळाली त्या गॅप मधून अतिशय सुरेखरित्या फटक्याची प्लेसमेंट करून चौकार प्राप्त केला भूषण पाटीलने. चौकार धावसंख्या जात आहे ती म्हणजे 8 वर वेगवान गतीने. यावेळेस गती काहीशी खेचून काढली होती चेंडू मधून. पाहूया आता क्षेत्ररक्षक येत आहेत. नील मागील सामन्यातील एक पिंच हिटर म्हणून वाशी रॉयल संघासाठी तो सामना जिंकवून दिला होता. अखेरच्या निर्णायक क्षणी लगावलेले 2 षटकार आणि त्या 2 षटकारांच्या महत्वावर मात्र तो सामना जिंकला होता रिद्धी सिद्धी कोपरी 11 समोर. परंतु क्रिकेटचा हा खेळ असाच आहे. प्रत्येक क्षणी आपल्याला वेगवेगळी भूमिका आकारावी लागते आणि यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलं. पुढील चेंडू केसू इम्प्रेस केलं या गोलंदाजाने. चांगला चेंडू आहे. वेगवान त्याचा क्रॅम्प केलं होतं नमित पाटीलला. पूल खेचावा की फ्लिक करावे या दुविधा मनस्थितीमध्ये असताना मात्र काहीसा आगळा वेगळा फटका खेचून बसले नमित पाटील. संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडूची होती या समाप्ती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावसंख्या धावफलकावर आहेत. यावेळेस चांगला फटका आहे. शोरूम पुलचा फटका. नमित पाटील ट्रेडमार्क शॉट चाललेला आहे सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवर आलाय दणदणीत षटकार आणि या षटकाराने पहिल्या षटकाच्या समाप्ती खेरीज आता धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 15 वर. चांगली दुहेरी धावसंख्येमध्ये पहिल्याच षटकामध्ये धावसंख्या गेली आहे आणि एक चांगली बाब आहे कुमार 11 तुर्बे संघासाठी. एका वेगळ्याच फॉर्म मध्ये आपल्याला संघ दिसत आहे. मागील सप्ताहामध्ये सुद्धा एक विजेतेपद पटकावण्यामध्ये यशस्वी ठरले होते आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा तोच फॉर्म दिसत आहे. पहिल्याच सामन्यामध्ये भूषण पाटीलचं अर्धशतक त्यानंतर राहिलेली चांगली गोलंदाजी आपण गोलंदाजी करत असताना अभिला पाहिलं
संदेश असतील, हेमंत असतील, राकेश असतील, उत्कृष्ट गोलंदाजांची साथ सुद्धा लाभली अशी कुमार इलेव्हन्स दुर्बे संघाला. आणि एका चांगल्या टीम एफर्टच्या जोरावर पहिल्या सामन्यामध्ये एका हाती विजय प्राप्त करून दिला. परंतु दुसरा सामना वेगळा संघ, एकीकडे ठाणे परिसरातील संघ मागील सामन्यामध्ये समोर होता, परंतु आता आपल्याच नवी मुंबई येथील अगदी आजूबाजूचे संघ आमने सामने खेळत आहेत, तुर्बे आणि वाशी. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज हमजा. 15 धावसंख्या धावफलकावर आहे. दुहेरी धावसंख्येमध्ये पहिल्या षटकामध्ये धावसंख्या गेली आहे. यावेळी चांगला फटका लॉफ्ट केला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. एक पाय पुढे काढत असताना भूषण पाटीलने शरीराचा बॅलन्स करत गोलंदाजाचा बॅलन्स बिघडवलाय आणि चेंडू पाडवलाय सीमारेषा पार षटकारासाठी. भूषण पाटील आपली क्लास दाखवत असताना काय फटके खेचत आहेत. लेग साइड म्हणा, ऑफ साइड म्हणा, स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणा, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड म्हणा, सर्वच बाजू भूषण पाटीलने आपल्या नावावर केल्या आहेत. यावेळेस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु हमजाने चांगलं चातुर्य दाखवलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. प्रेझन्स ऑफ माइंड चांगलं आहे. जसं पाहिलं की भूषण पाटील अटॅक करण्याच्या काहीशा इराद्यामध्ये आहेत, तसं मात्र चेंडूची लाईन थोडीशी मागे खेचून घेतली आणि फक्त एका धावसंख्येपर्यंत सीमित ठेवलं भूषण पाटीलला. एका धावेनंतर धावफलक जाऊन बसते 22 वर. नमित पाटील पुन्हा एकदा येतील स्ट्रायकिंग एंडवर. एक निर्धाव चेंडू खेळत एक षटकार लगावलाय, त्यामुळे 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी चालू आहे नमित पाटीलची. परंतु पाहूयात, क्षमता फार आहे या फलंदाजामध्ये. भूषण पाटीलच्या साथीने गेली कित्येक वर्ष तुर्बे संघाचं प्रतिनिधित्व केलंय. यावेळेस चांगला फटका, चाललाय चेंडू उंच उंच आणि लांबच लांब नमित पाटीलच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक करारा षटकार. पार्टनरशिप्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन क्रिकेट. आणि ही पार्टनरशिप आता तुर्बे संघाला एका सुस्थितीमध्ये जाणून देत आहे. यावेळेस चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड, चांगला गती कमी केली गोलंदाजाने. पावसाची जशी उपस्थिती आता मैदानामध्ये जाणवली गेली, तशी मात्र फलंदाजाला चकवण्याच्या दृष्टीने हमजा खानने एक चांगलं कमबॅक करून दिलंय. 4 चेंडू हातावरून पूर्ण, धावसंख्या धावफलकावर असतील 29. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. हमजा खान राईट आर्म ओव्हर द विकेट्स. बरेचसे असे खेळाडू आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा पाहत असतो, उजव्या हाताने गोलंदाजी करतात, डाव्या हाताने फलंदाजी करतात. नुकतीच भारत यावेळेस काहीसा खराब चेंडू भीमर पद्धतीचा चेंडू हाताळला जातो आणि पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू असेल नो बॉल. नो +1. 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. पंच तर नमित पाटीलने बॅटची ग्रीप काहीशी टाईट केली. पाहूया, यावेळेस चांगला फटका आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण केलं जातंय. एकच धाव मिळेल. फटका चांगला होता, परंतु त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषे लगत तैनात दिसले. एक धाव मिळते. धावफलक आता जाऊन बसते 32 वर. धावसंख्येची सरासरी चांगली आहे. जवळजवळ आतापर्यंत 17.50ची सरासरी मैदानामध्ये पाहायला मिळते, परंतु अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक. या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावर असतील 32.
एक चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. यावेळी चांगला फटका, हेलिकॉप्टर स्ट्रोक. भूषण पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा करिश्मा चमकवत आहे जुगावाच्या या मैदानाला. आणखीन एक सीमारेषा पार षटकार. काय फटकेबाजी चालू आहे. नमित पाटीलचे शॉर्टआर्म पूल आपण पाहिलं, भूषण पाटीलचा पूल आपण पाहिला, लेफ्ट ऑन ड्राईव्ह पाहिली आणि आता ज्या फटकेची आतुरता होती तो हेलिकॉप्टर स्ट्रोक सुद्धा आपण पाहिला. या षटकाराने एकूण 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस कुमार 11 तुर्भे संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 38 वर. 38 धावसंख्या, 19 धावसंख्येची सरासरी फार मोठी सरासरी आहे, फार मोठी धावसंख्या आहे. कारण समोर गोलंदाजीच्या तोफखाना आहे. या गोलंदाजीच्या तोफखान्यामध्ये अभि, राकेश, हेमंत पाटील असे अनेक उल्लेखनीय असे गोलंदाज आहेत. त्यामुळे आता या शेवटच्या षटकावर सर्व काही अवलंबून असणार आहे. या षटकामध्ये कुमार 11 तुर्भे संघाला थांबवावं लागेल, नाहीतर मात्र या सामन्यापासून काहीसा दुरावून जाईल वाशी रॉयल संघ. पाहूयात नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज सागर. 38 धावसंख्या धावफलकावर आहे. 38 रन्स ऑन द बोर्ड. नमित पाटील आग ओकतात, भूषण पाटील विस्फोट करत आहेत फटक्यांचा. राईट ऑन द विकेट्स सागर. पहिला चेंडू स्किड झाला, यष्टीरक्षकांच्या हातामध्ये गेला, कोणतीही धाव नाहीये. पहिला चेंडू गोलंदाजाच्या नावावर, पहिला चेंडूवर फलंदाज बीट. एकूण जर आपण पाहिलं तर एक स्क्वेअर लेग आहे, एक मिड विकेट, एक काउ कॉर्नर, लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, त्यानंतर एक कव्हर रिजन मध्ये आणि एक कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक. एकूण 7 क्षेत्ररक्षक सीमारेषी लगत तैनात. यावेळी सुद्धा ड्राईव्ह केली, ऑफ ड्राईव्ह. हमजा लॉंग ऑफ मध्ये उपस्थित आहेत. एकच धाव मिळाल्यानंतर भूषण पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. भूषण पाटीलचं आवडीचं मैदान, जसं संतोष म्हात्रे सरांनी मागील सामन्यामध्ये उल्लेख केला होता, याच मैदानावर भालचंद्र स्मृती चषक कदाचित 2022 किंवा 23 ची स्पर्धा असेल. जो गावचा संघ समोर होता आणि एका षटकामध्ये 36 धावसंख्येची आवश्यकता असताना 5 षटकार ठोकून काढले होते भूषण पाटीलने. जरी तो सामना गमावला होता तरी प्रेक्षकांची मने जिंकण्यामध्ये कोणतेच कमी ठेवले नव्हते भूषण पाटीलने. त्यामुळे या मैदानाचा आणि भूषण पाटीलचं नातं फार जुनं आहे आणि ते नातं दिसून आलंय पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक. या सामन्यामध्ये सुद्धा धावसंख्येचा विस्फोट. सागर पुन्हा एकदा सज्ज होतील, परंतु समोर आग ओकणारा भूषण पाटील. आणखीन एक तडाखेबाज फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमारेषा पार भूषण पाटीलच्या बॅटमधून आलाय षटकार. काय फटकेबाजी चालू आहे. ऑफ साइड, लेग साइड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कोणतेही क्षेत्र म्हणा, परंतु तिथे भूषण पाटील आणि नमित पाटीलचं नाव आपल्याला दिसून येत आहे. आणखीन एक चांगला फटका. 45 धावसंख्या धावफलकावर आता लगावल्या गेल्यात. 45 रन्स ऑन द बोर्ड. फक्त 3 षटकांचा सामना आहे. आणखीन एक चांगला फटका, फ्लिक केली आहे. काऊ कॉर्नर. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. जवळजवळ आपल्या संघासाठी 5 धावसंख्या अडवल्या गेल्या आहेत. स्वागत केलं जाईल, अभिनंदन केलं जाईल. या खेळाडूचं नाव आहे हमजा खान. चांगला प्रयत्न. 5 धावसंख्या अडवल्या आपल्या संघासाठी आणि त्याहूनही अधिक भूषण पाटीलला नॉन स्ट्रायकिंग एंडवर आणून सोडलंय. परंतु नमित पाटील या फलंदाजामध्ये सुद्धा ताकदीची काही कमी नाहीये, फटक्यांची काही कमी नाहीये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या डावातील. यावर चांगला फटका पंच केलाय. गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येतात. हमजा पुन्हा एकदा इन ऍक्शन, परंतु गफलत होते. बॅकअप चांगलं आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. भूषण पाटीलने थांबवलं नमित पाटीलला. आता शेवटचा चेंडू. चांगले 2 फटके या षटकामध्ये खेचले भूषण पाटीलने. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड म्हणा, एक फ्लिक म्हणा मिडविकेटच्या दिशेने, परंतु फ्लिक अडवली गेली. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 47 धावफलकावर आहे आणि अजूनही शेवटच्या चेंडूची कदाचित वाट पाहावी लागेल. पंचांचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या 48 धावसंख्या धावफलकावर. धावसंख्या धावफलकावर. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. क्रॅम केलं होतं भूषण पाटीलला थोडंसं. एक धाव काढून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेमध्ये धनेश कडून थोडीशी गफलत झाली आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. त्यावर तिसऱ्या धावेची मोहर लागेल का, तर मात्र हो. नमित पाटील चांगली कॉलिंग आहे. भूषण पाटील धावत आहेत
आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. जिथे फक्त एक धाव होती तिथे शेवटच्या चेंडूवर 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या मोजाव्या लागल्या. म्हणजेच एकूण 3 धावसंख्या मिळाल्यानंतर पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस 51 धावसंख्या उभारून 52 धावसंख्येचं आव्हान इथे मात्र प्रस्थापित केलंय. आता 52 धावसंख्या येणाऱ्या 3 षटकांमध्ये आकारावी लागेल वाशी रॉयल संघाला जर लफडा चषक 2025 मध्ये आपलं आव्हान निश्चित ठेवायचं असेल तर. चला यानंतर होणारा सामना असेल प्रियदर्शनी बेलापूर गावदेवी ऐरोली. साहिल निवेकर जयेश पाटील आपण उपस्थित असाल. ऐरोली संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. तरी प्रियदर्शनी बेलापूर संघाचे संघनायक मी आपल्याला विनंती करेन आपण लगेचच यायचंय. प्रियदर्शनी बेलापूर संघ आपल्या संघनायकांना विनंती असेल आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यायचंय कारण गावदेवी ऐरोली संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. तर आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यावे आणि नाणेफेक पूर्ण करून घ्यावी. हॅलो चला सामन्याला करूयात सुरुवात. 52 धावसंख्येचं आव्हान. पहिलाच फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाकडे संधी जरूर होती. प्रयत्न चांगला आहे. चेंडू अडवला जातोय. प्रयत्न चांगला होता. स्वतःचा तोल गमावत असताना चला दोन्ही कर्णधार सुद्धा इथे उपस्थित आहेत. प्रियदर्शनी बेलापूर आणि गावदेवी ऐरोली संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. पुढील चेंडू चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा बरोबर बुंद्यामध्ये हाताळलेला हा चेंडू आणि कोणतंही उत्तर नव्हतं हमजाकडे. 22च्या स्वरूपात एक धाव ऍड केली गेली धावफलकामध्ये. गावदेवी ऐरोली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. पहिल्या फेरीतील सामना आहे त्यामुळे 4 षटकांचा राहील याची नोंद घ्यावी.
परंतु सुरू असलेला सामना 3 षटकांमध्ये 52 धावसंख्येचं आव्हान गाठायचं आहे. 17.33 ची सरासरी. यावेळी सुद्धा चांगला चेंडू, वेगवान चेंडू, गुडलेंथ वरून स्किड होऊन सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावला चेंडू. डॉट बॉलची होती समाप्ती. निर्धाव चेंडू येतोय. आतापर्यंत 3 चेंडू पूर्ण झालेत आणि 3 चेंडूंमागे अवघी 2 धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. 52 धावसंख्या धावफलकावर. अजूनही येणाऱ्या 15 चेंडूंमागे 50 धावसंख्या. स्टेप डाऊन द ग्राउंड. फटका खेचलाय हवेमध्ये आणि जाईल बाहेर. हमजा खानच्या बॅटमधून होते षटकार. संघर्षमय षटकार पाहायला मिळतोय. 3 चेंडूंवर काहीसा संघर्ष केला परंतु अखेरीस मात्र षटकार पदरी पडला आणि या षटकाराने एक चांगला आत्मविश्वास आता हमजा खानला सुद्धा दिला असेल. 8 धावसंख्या धावफलकावर. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. गतीमध्ये परिवर्तन. चांगला चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न हमजाचा परंतु कोणतीही मोठी धावसंख्या प्राप्त करता आलेली नाहीये. इथे मात्र आता मोठे मोठे फटकेच वाशी रॉयल्स संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतात. 5 चेंडू पूर्ण झालेत आणि 9 धावसंख्या धावफलकावर. 17.33 ची सरासरी होती सुरुवातीला परंतु या सरासरीच्या विरुद्ध काहीशी फलंदाजी चाललेली आहे. तर धनेश सिनियर प्लेयर, वरिष्ठ खेळाडू वाशी रॉयल संघाचे येथील स्ट्रायकिंग एंडवर. चांगला चेंडू, वेग पहा या चेंडूचा परंतु लाईन थोडीशी चुकली होती. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंचांनी इशारा केला की हा चेंडू असेल वाईड बॉल. वारंवार पंचांची सुद्धा मेहनत, पंचांची सुद्धा कसरत आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. त्याचं कारण ठरलं भूषण आणि नमित पाटीलने केलेली विस्फोटक अशी फलंदाजी. त्यानंतर अभिने काहीशी चांगली सुरुवात जरूर केली परंतु षटकाच्या शेवटी स्वतःची दिशा काहीशी चुकवून बसले. चालला चेंडू लॉंग मध्ये. उपस्थित आहेत क्षेत्ररक्षक. फक्त एका धावेवरच समाधान मानावं लागेल. 11 धावसंख्येच्या धावफलकावर पहिल्या षटकाची होती समाप्ती. तुर्वे संघ म्हटलं की बऱ्याच प्रीमियर लीग मध्ये या संघातील खेळाडू असा आयकॉन प्लेअर म्हणून निवडले जातात आणि अग्री कोळी प्रीमियर लीग मध्ये हेमंत पाटील यांची आयकॉन म्हणून गणना केली जाते परंतु हेमंत पाटीलवर पहिल्या चेंडूवर गणेश गुप्ताने चढवला प्रहार. पाठवला चेंडू सीमारेषा पार आलाय. 6 धावेचा हा षटकार. चांगला फटका होता. लेफ्टेड ऑन ड्राइव्ह. हाफ वॉली मिळाली आणि हाफ वॉली मिळाल्यानंतर आता 11 चेंडूंमागे 35 धावसंख्येची आवश्यकता असेल. यावेळेस काय होतंय मैदानामध्ये ट्विस्ट येतोय. धनेश गुप्ताने पहिल्या चेंडूवर प्रहार चढवला होता परंतु हेमंत पाटीलने आपली कारकीर्द दाखवत असताना इथे मात्र सरळ यष्ट उद्ध्वस्त केल्यात धनेश गुप्ताच्या. फलंदाजांना जावं लागेल माघारी. पहिली विकेट, पहिली सफलता, पहिला फलंदाज होईल बाद.
नवीन फलंदाज नील. चांगला फटका पहिल्या चेंडूवर, काय फटका खेळला जातोय, पंच केलाय, हॅमर केलाय आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. नीलच्या बॅट मधून आला पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार. इरादे स्पष्ट केलेत, वेळ कमी आहे, चेंडू कमी आहे, धावा जास्त आहेत, पल्ला गाठायचा आहे, अंतर कमी करायचं आहे आणि विजयाच्या नजदीक जायचं आहे. फक्त नजदीक न जाता विजयाचा उंबरठा ओलांडायचा सुद्धा आहे, असा काहीसा संदेश या फटक्याने दिलाय तुर्भे संघाला. काय फलंदाजी केली, पहिल्या चेंडूवर षटकार लगावला जातोय. आता 3 चेंडूत मागे 12 धावसंख्या खर्च केल्या हेमंत पाटीलने. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूंवर जर चांगली गोलंदाजी केली तर कमबॅक पुन्हा एकदा करून देऊ शकतात. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू, बॅटची बाहेरची कडा, चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एकाच धावेसाठी. एकेरी स्वरूपात धावसंख्या मिळेल. चांगला चेंडू स्किड झाला, सरळ भूषण पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता 7 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता. जर या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर या चेंडूवर मोठा फटका येणे बंधनकारक असेल. काहीसा प्रेशर दुरावून जाईल, परंतु हेमंत पाटील चांगली गोलंदाजी करतायत. फटका खेचलाय, उंचावलाय, चेंडू चाललाय उंचच उंच आणि लांबच लांब. नीलच्या बॅट मधून आलाय षटकार. अजूनही आशा जिवंत आहेत, अजूनही असफलता पदरी पडलेली नाही, कारण असफलतेमध्येच सफलता दडलेली असते आणि सफलता शोधून काढण्याच्या दृष्टीने केलेला हा संघर्ष, केलेला हा फटका. आता आवश्यकता असेल 6 चेंडू आणि 22 धावसंख्येची. 6 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस काय होईल? भूषण पाटील क्रिकेटचा भला मोठा अनुभव आपल्या युवा खेळाडूंवर सुपूर्द करत असताना आपल्या युवा खेळाडूंवर जबाबदारी दाखवलेली आहे. गेली कित्येक वर्षे अनेक युवा खेळाडू कुमार 11 तुर्भे संघाकडून उदयास येताना आपण पाहिलेत, परंतु या वेळेस 6 चेंडू आणि 22 धावसंख्या जरी असली तरी सुद्धा दोन्ही संघांचा समतोल असताना या सामन्यामध्ये आपल्याला दिसून येईल. 6 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतील राकेश. पाहुयात एका कोणत्या तरी संघाचं समीकरण जे विजयी घोडदौड राखण्यामागे राहिलेलं आहे ते तुटणार आहे या सामन्यामध्ये. 6 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. हमजा खान स्ट्रायकिंग एंडवर, राकेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, अलॉंग ग्राउंड फटका खेचलाय, 1 धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी वेग धरलाय नीलने. दुसरी धाव आता इथे सहजरित्या पूर्ण सुद्धा केली जाते. 2 धावांची पूर्तता होईल. 5 चेंडू आणि 20 धावसंख्येवर समीकरण येईल. एखाद दुसरी धावसंख्या तुर्भे संघाच्या बाजूने लागेल तर मोठा फटका वाशी रॉयल संघाच्या बाजूने लागेल, परंतु अजूनही सामना संपलेला नाही. सामन्याची शक्यता अजूनही आपल्या समोर आलेली नाही. सामन्याचं चित्र अजूनही आपल्या समोर पूर्णपणे क्लिअर झालेलं नाहीये. 5 चेंडू 20 धावा. चांगला फटका लॉफ केलाय, लॉंग ऑनच्या बाहेर पाठवलाय. हमजा खान या सामन्यामध्ये अजूनही आपल्या आशा आकांक्षा प्रज्वलित ठेवत असताना वाशी रॉयल संघाकडे आता मात्र आशाभूत नजरा असतील त्या म्हणजे फक्त आणि फक्त हमजा खान कडे. नीलने सुद्धा चांगली बॅटिंग केली, परंतु हमजा खान सलामीला आलेले फलंदाज ती क्षमता राखतात, ते कौशल्य राखतात आणि हे कौशल्य आता या फलंदाजाच्या बॅट मधून दिसायला लागले. फटका चांगला खेचला होता. जेव्हा फलंदाजाच्या बॅट मधून कलात्मकता आणि कौशल्याचा संगम होतो तेव्हा अशा पद्धतीने फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि तोच फटका हमजा खानच्या बॅट मधून सुद्धा आपण पाहिला. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. समीकरण आता जाऊन पोहोचलंय. येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडू मागे
4 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. टेनिस बॉल क्रिकेट शॉर्टर फॉर्मॅट जे क्रिकेटचे असतात त्या फॉर्मॅट मध्ये फलंदाजांच्या मनामध्ये जी समीकरण असते फक्त चेंडूंचं आणि षटकारांचं, त्यामुळे 2 षटकार पुरेसे असतील येणाऱ्या 4 चेंडूंमागे. फटका चांगला खेचलाय, पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू बघता बघता क्षेत्ररक्षण केलं जातंय, अडवला जातो चेंडू. महत्वाचं क्षेत्ररक्षण, प्रेशर सिच्युएशन मध्ये स्वतःला सावरलं, चेंडू अडवला, परंतु प्रेशर सिच्युएशन बघा, जर धाव घ्यायची असेल तर दोन्ही फलंदाजांना एकाच वेळेस क्रीज सोडणे बंधनकारक असेल, त्यामुळे नील स्ट्राईकवर येतील आणि हमजा खानला पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकवर यावं लागेल. नियम आहे ते आणि या नियमांचं पालन आपल्याला सुद्धा करावं लागणार आहे. फलंदाज बाद होणार नाही, परंतु नील स्ट्रायकिंग एंडवर राहतील, एकच धाव असेल. दोन्ही फलंदाजांना एकाच वेळेस स्ट्राईक सोडणे बंधनकारक होते, याची नोंद घ्यावी. समीकरण बदलतंय, कंपल्सरी चेस 13 धावसंख्येचा कंपल्सरी बंधनकारक पाठलाग करावा लागणार आहे 3 चेंडूंमागे. 3 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. नीलने मागील सामन्यामध्ये लागोपाठ 2 षटकार लगावले होते, या सामन्यामध्ये सुद्धा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकतात का? फक्त प्रश्नचिन्ह समोर आहे, या प्रश्नचिन्हाचं उत्तर शोधायचं आहे, कोरं सोडवायचं या 3 चेंडूंमागे. राकेश तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पहिला चेंडू खोलवर राहिला, चांगला चेंडू, गोलंदाजाच्या बाजूने वळाला हा चेंडू, परंतु पावला आणि पंचांचा इशारा येतो की फलंदाजांना व्हावं लागेल बाद. हमजा खान बाद, नवीन फलंदाज येतो आता स्ट्रायकिंग एंडवर. परंतु या सामन्यामधून आता मात्र जवळपास काहीसा दुरावलेला आहे वाशी रॉयल संघ. 2 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता असेल. 2 चेंडूंमागे कंपल्सरी अशक्य असे 13 धावसंख्या काढाव्या लागतील. यामध्ये कोणता एक चमत्कार फक्त आता वाशी रॉयल संघाला या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून देऊ शकतो. परंतु जर रेग्युलर क्रिकेट खेळला तर तुर्भे संघापासून हा विजय कोणीही राहू शकत नाही. आणि तुर्भे संघाचा चाललेला फॉर्म, मागील सप्ताह पहा, हा सप्ताह पहा, हे षटक पहा, हा सामना पहा, मागील सामना पहा. तुर्भे संघाच्या बाजूने सर्व काही गोष्टी वळत असताना, तुर्भे संघाचं वर्चस्व संपूर्ण सामन्यामध्ये दिसत असताना आता येणारे 2 चेंडू आणि 2 चेंडू मागे 13 धावसंख्येची आवश्यकता. नवीन फलंदाज विनायक, 2 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. काही चमत्कार होईल का की तुर्भे संघ आपला दबदबा कायम राखताना पुन्हा एकदा विजय प्रस्थापित करतील? चांगला चेंडू आहे, क्रॅम्प केले फलंदाजांना, फटका हव्या त्या अपेक्षेमध्ये, हव्या त्या शैलीमध्ये खेळता आलेला नाहीये. आता एका धावेवर 12 धावसंख्येची आवश्यकता असेल, म्हणजे आता जवळजवळ विजयाच्या उंबरठ्या ओलांडण्याच्या दिशेने वाटचाल केलेली आहे तुर्भे संघाने. चला दावडी संघ, आपण नाणेफेक जिंकलेले निर्णय कळवावा आणि षटकार जरी आला असला तरी सुद्धा या सामन्यामधून, या स्पर्धेमधून निरोप घ्यावा लागेल वाशी रॉयल संघाला. अभिनंदन तुर्भे संघ, आपण 2 सामने जिंकून 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि लफडा चषक 2025 मधील ट्रायंग्युलर फेरी गाठण्यामागचं पहिलं पाऊल टाकलेलं आहे ते म्हणजे अशोक कुमार 11 तुर्भे संघाने. पंचांना विनंती असेल चेंडू आपल्याकडे जमा करावेत आणि व्यासपीठावर जमा करावेत समालोचन कक्षामध्ये. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल वाशी रॉयल संघाचे हार्दिक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. चांगला खेळ आपण प्रदर्शित केला. पहिला सामना जरी जिंकला असला तरी सुद्धा या सामन्यामध्ये काय चुका झाल्या त्यावर निकाल लावून पुढील स्पर्धेसाठी काय आपल्याला सुधारता येईल याची नक्कीच आपण पाहणी करावी. त्याच दरम्यान पुढील सामना एक फ्रेश सामना, एका पहिल्या फेरीतील आणखीन एक